आधी बोला दिलाय विलंब करू नका हा ना मित्रांनो सहकार्य करा बाहेर व्हा पब्लिक आहे टायमर एक माणूस जाऊया टायमर नक्कीच वादळ खारीकवळा विरुद्ध काळ भैरवी बांदोळी या दोन संघांमध्ये आता मात्र आपल्याला लढत बघायला मिळणार आहे। निश्चितच ओंकार मेस्त्री ची गैरहजेरी आपल्याला संघामध्ये बघायला मिळेल। या वादळ खारीकवळा संघाचा एक वादळी वारा आता मात्र आपल्याला मैदानाच्या बाहेर बघायला मिळेल। परंतु प्रीतम कुमरोटकर मैदानामध्ये असेल तोपर्यंत चिंतेची बाब नसेल। जर्सी क्रमांक 10 एक जबरदस्त मोहरा आपण पाहतो प्रीतमच्या स्वरूपामध्ये। छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा देह राजियाचा प्राण योगियाचा मूळ कैलासीचा ऐसा राजा अवमातीसाठी प्राण सांडितो युद्ध मांडितो ऐसा राजा जीव वाहितो जीव लावितो जीव रक्षितो ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा। आणि खऱ्या अर्थाने ऐसा राजा या महाराष्ट्र भूमीला लाभला हे आपलं तर भाग्य आहे मित्रांनो। चढाईसाठी 9 नंबरचे जर्सी प्रदान केलं वादळ खारीकवळा संघाचा एक जबरदस्त खेळाडू 7 विरुद्ध 1 अशी लढत असेल। 7 गड्यांना झुंज द्यावया मैदानी उतरे एक गडी आणि विजय क्षणतो खेचून आणतो नाद गुंजतो कबड्डी कबड्डी आणि कबड्डी। हा वादळी संघाचा जर्सी क्रमांक 11 रिक्त सेवा आघाडी प्रत्युत्तर त्याला प्रत्युत्तर दाखल प्रीतम कुमरोटकर आपल्याला बघायला मिळतो। 10 नंबरच्या जर्सी मधला हा वाऱ्यासारखा वेगवान खेळाडू बघा कितपत गुणांची लयलूट करतोय। माफ करा मित्रांनो सर्व खेळाडूंची नावं या ठिकाणी आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये घेता येणार नाहीत कारण काही संघ मलाच नौके आहेत। चढाईसाठी हा वादळी संघाचा खेळाडू सुंदर गणवेशासह सर्व संघ या ठिकाणी सज्ज होताना आपल्याला बघायला मिळत आहे। जबरदस्त खेळ वादळी संघाचा तितका सुंदर खेळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय तो अर्थातच रोठ या संघाचा हा 9 दिशांचा खेळ आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतोय। निश्चितच एक चांगली आणि सुबक कल्पना आपण या ठिकाणी राबवता शेरगाव संघ आपलं कौतुक असेल। गाव टू गाव कबड्डी स्पर्धा आपण ठरवल्यात आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक जबरदस्त आणि आगळेवेगळे नियोजन आपल्या माध्यमातून बघायला मिळतं त्याबद्दल आपलं कौतुक असेल। चला यापुढे सामने
बांधव संघ आपण रायगड जिल्ह्यामध्ये एका नामवंत संघाबरोबर खेळतात आणि सुरुवातीच्या क्षणामध्ये 3 गुणांची आघाडी घेत असेल. एक दर्जेदार खेळ आपल्या देखील माध्यमातून पाहिला आहे. यावेळेस मात्र थर्ड रेड तिसरी छळा डू और डाय करो या मरो. बघूया काय होते मैदानामध्ये. 4 विरुद्ध 1 समीकरण असेल. गुण मिळवावाच लागेल मित्रा. यावेळेस ऍडव्हान्स टॅकल आणि मात्र सक्सेसफुल देखील करून दाखवतात. मैदान क्रमांक 2 वरती वेळेकडे थोडं आजमावलं जात आहे कारण रोड संघाकडे एक भरी मोठी आघाडी. चला मैदान क्रमांक 2 वर सामना संपलेला आहे. त्या ठिकाणी मैदान क्रमांक 2 वर आपण लगेच ताबा घ्या. फ्रेंड्स ग्रुप मसगाव विरुद्ध सातिर्डे. जीतू स्पोर्ट सातिर्डे विरुद्ध फ्रेंड्स ग्रुप मसगाव. शेवटचा 1 मिनिट असेल. विनाविलंब चला तर मैदान क्रमांक 1 वरती यापुढे सामना गावदेवी तळागर विरुद्ध जय हनुमान सहानकोटी. आपण देखील तयारीत राहा. मैदान क्रमांक 1 साठी चला विनंती असेल. फ्रेंड्स ग्रुप मसगाव विरुद्ध सातिर्डे. जीतू स्पोर्ट सातिर्डे आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. आता झालेल्या सामन्यामध्ये रोड बुद्रुक हा संघ विजय झालेला आहे. चला मित्रांनो फ्रेंड्स ग्रुप मसगाव विरुद्ध जीतू स्पोर्ट सातिर्डे. आपल्याला या ठिकाणी प्रत्येक संघाला 3-3 पुकार दिले जात आहेत. 12:30 वाजले मित्रांनो. आपण अजून पहिल्या राऊंडचे सुरुवातीचे सामने खेळवतोय. सहकार्य करा. सहकार्य महत्वाचं आहे या सामन्यांना. चला मसगाव सातिर्डे त्वरित मैदानाचा ताबा घ्या. मैदान क्रमांक 2 आपली वाट पाहते. धन्यवाद. कोणता संघ येतोय? मसगाव संघ येतोय का? सातिर्डे आला की मसगाव आला? धन्यवाद. मसगाव संघ आलेला आहे. सातिर्डे संघ आपण चला. जीतू स्पोर्ट सातिर्डे संघ आपल्याला विनंती असेल. मसगाव संघ आलेला आहे.
सातरडे संघ विना विलंब या चला मध्यांतर होतोय पूर्वार्ध होतोय यानंतर मैदान क्रमांक 61 या दुसरा पुकार गावदेवी तळाघर विरुद्ध जय हनुमान सानगोटी गावदेवी तळाघर विरुद्ध जय हनुमान सानगोटी आपण तयारीत राहा मैदान क्रमांक 2 साठी 61 या दुसरा पुकार मैदान क्रमांक 1 यापुढे सामना गावदेवी तळाघर विरुद्ध जय हनुमान सानगोटी वादळ खारीपुळा संघ बॅकफुटवर चाललाय मित्रांनो तुमच्यामध्ये ती क्षमता आहे तुमच्यामध्ये ताकद आहे तुमच्यामध्ये जिद्द आहे आपण मुरुड तालुक्याचं प्रतिनिधित्व रायगड जिल्हाभर करत असतात आणि आपण या सामन्यामध्ये बॅकफुटवर चाललाय बिलकुल शक्य नाही मित्रांनो तुम्हाला कमबॅक करावा लागेल वादळ संघ देखील तितक्याच जीवाची बाजी लढवेल आपल्या गावाच्या विजयासाठी इथे समीकरण मित्रांनो थोडं वेगळं असेल प्रत्येक संघ यावेळेस आपल्या गावाच्या विजयासाठी खेळ निश्चितच सोहळा तुमच्या आमच्या या उत्सवाचा सोहळा या कबड्डीचा आणि खऱ्या अर्थाने सोहळा या भारतीय जनता पार्टी चषकाचा आदरणीय ॲडव्होकेट महेशजी मोहिते साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी भरवली गेलेली ही साईनाथ कबड्डी संघ शिरगाव यांच्या विद्यमाने ही कबड्डी स्पर्धा शेवटची 5 मिनिटं असेल सामना संपायला प्रीतमला मात्र कमबॅक करावा लागेल 7 आणि 11 अशी गुणतालिका बघायला मिळते यावेळेस मात्र धावा ठोकतोय त्या ठिकाणी मध्य रेषेकडे जाऊन 8-11 आता मात्र आघाडी 3 गुणांची असेल आता मात्र 5चं एक समीकरण थर्ड रेड असेल 11 नंबरच्या जर्सीला गुणमेवा लागेल
रिक्त असे माघारी परतला तर मात्र एक गुण बहाल केला जाईल, तो खारीकोडा संघाला. यावेळेस मात्र ओव्हर कॉन्फिडन्स कुठेतरी आपल्या संघाला बॅकफुटवर घेऊन जाऊ शकतो. चला यानंतर मैदान क्रमांक 2 वरती पुढे होणार सामना. पहिला पुकार जय हनुमान खार आंबोळी विरुद्ध श्री गणेश वाशी रोहा. आपण तयारीत राहा. हा पहिला पुकार आहे आपल्यासाठी. फर्स्ट कॉल फॉर बोथ ऑफ द टीम्स. टीम जय हनुमान खार आंबोळी वर्सेस श्री गणेश वाशी रोहा. हियर फॉर द नेक्स्ट कॉल. आता मात्र या खेळाडूला जबाबदारी असेल. 18 नंबरची लसी प्रदान केला खेळाडू. चला मित्रांनो, तिसरा व अंतिम पुकार. आपण मैदानाच्या गेट जवळ या. शेवटची 2 मिनिटं असेल आपल्याकडे. गावदेवी तळाघर विरुद्ध जय हनुमान सानगुटी. त्वरित चला. जय हनुमान तळाघर विरुद्ध जय हनुमान सानगुटी विरुद्ध गावदेवी तळाघर. त्वरित चला मैदान क्रमांक 1 कडे. आता मात्र 11 आणि 13 2 गुणांची आघाडी अजून देखील असेल ती काळ भैरवी वांदोळी संघाकडे. परंतु मित्रांनो, मराठ्यांच्या रक्तामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत हार नाही आणि कबड्डी सारख्या खेळामध्ये 1 आणि 2 गुणांची आघाडी फार नाही. कमबॅक करणार यामध्ये शंका नाही. वादळ खारीकोडा संघ समोर. परंतु कडवी झुंज दिली जाईल. काळ भैरवी वांदोळी हम भी किसी से कम नहीं है. परंतु ऍडव्हान्स टॅकल या सामन्यामध्ये बदल घडवू शकते. मित्रांनो, संयम खेळ दाखवावा लागेल. साडेसाडी एक मजबूत देश आपला खेळाडू. नक्कीच साईनाथ क्रीडा मंडळ, साईनाथ कबड्डी संघ शिरगाव यांच्या माध्यमातून भरवला गेलेला हा ॲडव्होकेट महेशजी मोहिते साहेबांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी चषक 2025 आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. या सामन्यामध्ये साडेसाडी प्रीतम कुमरोटकर त्याचे माघारी परतत असताना साडेसाडी पुन्हा शकते. यावेळेस मात्र ॲडव्हान्स टॅकल वारंवार ॲडव्हान्सला येऊन मात्र गुण बहाल केले जातात दोन्ही संघांच्या माध्यमातून. अतिघाई आणि संकटात नाही, निश्चितच असं म्हणावं लागेल.
नक्कीच ॲडव्होकेट महेश मोहिते साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी ही भरवली गेलेली कबड्डी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. चला मित्रांनो, यानंतर मैदान क्रमांक 2 साठी अहमद सजीबा जय हनुमान खारंबोली श्री गणेश बाशिरवा. बघा मित्रांनो, निश्चितच या मैदानाचा गुण आहे की काय, लगातारचा दुसरा सामना टाय होताना आपल्याला बघायला मिळतोय. एकदा जोरदार टाय होऊन जातो मित्रांनो मैदान क्रमांक 1 साठी. वा, विशेष कौतुक असेल आपलं काळभैरवी मांदोळी संघ. सदा गावदेवी तळाघर जय हनुमान सानगुटी आपण मैदानाजवळ या. गाड़ी लगे वेगळ्या बॉड्या छापायच्या हो, स्पॉन्सरशिप माझी कुठेही टाकायला. आपण अनेक बक्षीस मिळवून दिली, त्याबद्दल आपलं कौतुक असेल. मदन साठमकर एक जबरदस्त खेळाडू मदन साठमकर. आता मात्र आपल्याला 5-5 साड्या बघायला मिळतील. चला मित्रांनो, 5-5 साड्यांच्या दरम्यान माईक बंद असेल, परंतु आपल्याला पुकार दिला जातो. आपण मैदानाच्या दिशेने रवाना व्हा. गावदेवी तळाघर जय हनुमान सानगुटी. सामना संपल्यानंतर 1 मिनिटा देखील आपल्याला अवधी मिळणार नाहीये. जय हनुमान सानगुटी गावदेवी तळाघर. सामना संपल्यानंतर मित्रांनो आपल्याला मैदानामध्ये यावंच लागेल. क्षणाचाही विलंब न लावता आपल्याला मैदानाचा ताबा घ्यावायचा आहे. कृपया सानगुटी विरुद्ध तळाघर. तर मैदान क्रमांक 2 वरती हा दुसरा पुकार जय हनुमान खारंबोली विरुद्ध श्री गणेश बाशिरोहा. आपल्यासाठी तिसरा व अंतिम पुकार असेल, माफ करा, दुसरा पुकार झालेला होता. जय हनुमान खारंबोली विरुद्ध श्री गणेश बाशिरोहा तिसरा व अंतिम पुकार मैदान क्रमांक 2. साथ सापकर कृपया स्प्रे घेऊन समालोचन कसे करावे.
चला मित्रांनो, या ठिकाणी वाद करू नका, आपल्याला विनंती असेल. दोन्ही संघ स्पर्धेमधून बाद केले जातील. दोनही संघ या स्पर्धेमधून बाद केले जातील. बाबा आतमध्ये सहकार्य करा मित्रांनो. चला, पंचांशी वाद करू नका. चला, गावदेव तळागर हनुमान सानगुटी. आपल्याला मित्रांनो वारंवार सांगितलं जात आहे, सामना संपल्यानंतर 1 मिनिट देखील कालावधी आपल्याला दिला जाणार नाहीये. आपण त्वरित ताबा घ्या. तर मैदान क्रमांक 2 साठी देखील हनुमान खारंबोळी श्री गणेश बाशिरवा. त्वरित चला, 5-5 चढ आहेत. सामन्यामध्ये गरमागरमी होते, माईक बंद असेल. मैदान क्रमांक 1 गावदेव तळागर हनुमान सानगुटी. मैदान क्रमांक 2 हनुमान खारंबोळी श्री गणेश बाशिरवा. आपण मैदानाच्या गेट जवळ या. तू तिथे पडलेला ना, उठला पडला. चला मित्रांनो, मैदान क्रमांक 1 कडे आपण चला. गावदेव तळागर हनुमान सानगुटी. मैदान क्रमांक 2 हनुमान खारंबोळी श्री गणेश बाशिरवा. बिना विलंब चला. सहकार्य करा मित्रांनो. त्या ठिकाणी पंचांशी वारंवार हुसत घालू नका, विनंती असेल. बांधव संघ सहकार्य करा मित्रांनो. अहो मित्रांनो, एका पराभवाने कोणी फकीर होत नसतो आणि एका विजयाने कोणी राजा होत नसतो. मित्रांनो, विजय पराजय एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. परंतु जिंकलो तरी आणि हारलो तरी जिंकणं ही आपली कबड्डीच आहे. चला, सामना संपतोय. मैदान क्रमांक 2 हनुमान खारंबोळी श्री गणेश बाशिरवा. त्वरित चला, हनुमान खारंबोळी श्री गणेश बाशिरवा. मैदान क्रमांक 2 मुळे सामना संपलेला आहे. आपण त्वरित ताबा घ्या.
चला मित्रांनो, मैदानामध्ये कुणी थांबू नका. खेळाडू आणि फक्त एक कोच, त्यांच्या व्यतिरिक्त कोणी थांबू नका मैदानामध्ये. आपल्याला विनंती असेल, खेळाडू आणि एक कोच. चला, मैदान क्रमांक 2 वरती सातेडे हा संघ विजय झालेला आहे. विजय संघाचं अभिनंदन. पराभव संघाचे बोलत होते. सामना संपतोय. चला, मैदान क्रमांक 1, मैदान क्रमांक 2, दोन्ही मैदानावरती एक करिता गावदेव तळागर जर्मन सानगोटी 1 मिनिटाचा कालावधी असेल. मैदान क्रमांक 2 जर्मन खारपुळे श्री गणेश भाशीराव 1 मिनिटाचा कालावधी असेल. चारही संघ मिळाले भैया.